नमस्कार फ्रेंड्स, एस एज एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, सारथीच्या जे एक्झाम होणार होत्या त्या आता एक्झाम पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. 10 मे 2024ला एक नोटिफिकेशन आलेलं आहे वेबसाईटवरती सारथीच्या. तर त्याच्यामध्ये बघा त्यांनी काय सांगितले की UPSC सिव्हिल सर्व्हिसेस, त्यानंतर MPSC स्टेट सर्व्हिसेस, MPSC JMFC, IBPS, अदर बँकिंग एक्झाम, स्टाफ सिलेक्शन कमिशन, नॉन गॅजेटेड पोस्ट कॉमन एंट्रन्स टेस्ट इज पोस्टपोन. ठीक आहे. तर बघा ह्याच्यामध्ये ह्या तारखा होत्या एक्झामच्या, काही जूनमध्ये होत्या आणि काही जुलैमध्ये होत्या. ठीक आहे, बघू शकता इथे. त्यांनी कारण काय सांगितलं बघा, दीज एक्झाम्स आर कन्सिस्टंटली रिक्वेस्टिंग फॉर डेट कॅन्डिडेट्स अपिअरिंग फॉर दीज एक्झाम्स, म्हणजे रिक्वेस्ट करत होते ते एक्झाम ज्या आहेत त्या पुढं ढकलण्यात याव्यात किंवा डेट चेंज करून भेटायला पाहिजे, कारण की दुसऱ्या त्यांच्या एक्झाम त्या तारखेला आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे हे चेंजेस करण्यात आलेले आहेत. पोस्ट पण म्हणजे पुढं ढकलण्यात आलेली आहे. आता नवीन जी तारीख आहे याची ती तुम्हाला वेबसाईटवरती कळवण्यात येईल, तसंच आपल्या चॅनलवरती पण कळवण्यात येईल. तर फ्रेंड्स, याचे फॉर्मची तारीख निघून गेलेली आहे. गेल्या वर्षीच फॉर्म सुरू झाले होते. ठीक आहे. बाकीचे एक्झाम आहेत हे सारथी जे आहे मराठा कम्युनिटीसाठी आहे, आणि महाज्योती बार्टी जे आहे त्याची अजून जाहिरात बाकी आहेत. तर तुम्ही यासाठी जर फॉर्म भरला असेल सारथीसाठी, UPSC, MPSC, स्टाफ सिलेक्शन, IBPS, तर बघा इथे त्यांनी तुमचं त्या लिस्टमध्ये नाव आहे का चेक करा. फॉर्म भरला होता, परत तुम्ही सेंटर सिलेक्शन केलं होतं, त्या लिस्टमध्ये नाव आहे का चेक करा. आता हे बघा कोणतं आहे, एक एक्झाम्पल म्हणून मी ओपन करून दाखवतो. सर्व लिस्ट आपण चॅनलवरती टाकलेल्या आहेत टेलिग्रामवरती. ते तुमच्याकडे हे PDF नाही आहे, दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये आहे. ते ॲप डाउनलोड करू शकता तुम्ही त्या फॉर्मॅटसाठी. ठीक आहे. तर बघा ह्याच्यामध्ये मी MPSCचं ओपन केलेलं आहे. तर तुम्हाला इथे तुमचं नाव चेक करायचं आहे. ठीक आहे. जेंडर पण चेक करा. जे चुकून जर जेंडर चेंज झालेलं असेल तर तुम्ही त्यासाठी ईमेल करा त्यांना, ते चेंज करून देतील तुम्हाला. ठीक आहे. कास्ट कॅटेगरी आहे, नंतर इथे तुम्ही कोणतं सेंटर चूज केलं आहे पाहू शकता इथे तुम्ही एक्झामसाठी. नो चेंजेस विल बी एंटरटेन लॅटर. एकदा निवडले परत त्याच्यामध्ये चेंजेस. आता ह्याची पण लिंक संपून गेलेली आहे एक्झाम सेंटर निवडण्याची. ठीक आहे. तर बघा हे MPSCचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कळू शकेल, आपण जर खालच्या कडेला आलं तर किती फॉर्म आहेत ह्याच्यामध्ये समजू शकेल. ठीक आहे. खूप मोठी PDF आहे फ्रेंड्स, याच्यामध्ये भरपूर फॉर्म आलेले आहेत. तसंच प्रत्येक तुम्ही इथे लिस्ट जी आहे ती चेक करू शकता. तुम्ही ज्या एक्झामसाठी फॉर्म भरलेला आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे का, जेंडर बरोबर आहे का, कास्ट बरोबर आहे का, आणि जे लोकेशन दिलेलं आहे तुम्ही एक्झामसाठी ते पण महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर हे सर्व गोष्टी चेक करा तुम्ही, इथे पाहू शकता. ठीक आहे. कास्ट, आता सारथी ज्या एक्झाम आहेत, ही जी संस्था आहे ती मराठा कुणबी यासाठी आहे. तर तीच कॅटेगरी तुम्हाला दिसेल. ठीक आहे. SC कॅटेगरीमध्ये असाल तुम्ही तर त्यासाठी बार्टी संस्था आहे, STसाठी TRT आहे, आणि बाकीसाठी OBC, NT, SBC त्यासाठी महाज्योती आहे. तर बघा तुमचे इथं लिस्ट टाकलेले आहेत मी सर्व, वेबसाईटवरती पण अवेलेबल आहेत या सर्व लिस्ट. ठीक आहे. आणि त्याच फॉर्मॅटमध्ये आहेत, Excel SX. तर ओपन होत नसेल, हे PDF नाही ओपन होत नसेल तर तुम्ही एखादा ॲप डाउनलोड करा. आणि त्या गाईडलाईन्स पण सांगितलेल्या आहेत बघा, टाईम टेबल सांगितलेलं आहे याच्यामध्ये. तर हे पहा, पॅटर्न सांगितलेलं आहे सर्व. एक्झाम किती मार्क्सची आहे, टाईम ड्युरेशन, त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग, हे सर्व सांगितलेलं आहे. ठीक आहे.
आता हे डेटकडे तुम्ही दुर्लक्ष करा, पण बाकीचं जे आहे इथं इन्फॉर्मेशन दिलेली त्याच्यामध्ये काही तीच राहणार आहे. ठीक आहे. तर तुमची जी एक्झाम आहे त्यानुसार तुम्ही पॅटर्न समजून घ्या, किती CSAT GS. ठीक आहे. त्यानंतर इथं सिलेबस पण दिलेलं आहे खाली. परत MPSCचं पण आहे. वरती UPSCचं होतं, इथे MPSCचं पेपर 1 पेपर 2 किती मार्क्सचं आहे, किती क्वेश्चन्स आहेत, निगेटिव्ह मार्किंग, टाईम ड्युरेशन. ठीक आहे. दुसरा पेपर 1/4 इथे निगेटिव्ह आहे. आणि त्यानंतर बघा इथं सिलेबस पण दिलेला आहे. ठीक आहे. MPSC ज्युडिशरी सर्व्हिसेस ह्याचा पण पॅटर्न दिलेला आहे, सिलेबस दिलेला आहे. त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन नॉन गॅजेटेड ह्याचं पण दिलेलं आहे सिलेबस आणि पॅटर्न. ठीक आहे. त्यानंतर नाबार्ड ग्रेड A, ग्रेड B, SBI PO वगैरे. तर ह्या PDF सर्व माहिती आहे. काय हायलाईट केलेलं आहे इम्पॉर्टंट पॉईंट ते पाहून घ्या तुम्ही. ठीक आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये स्टायपंड प्रोव्हाइड केलं जातं आणि कोचिंग प्रोव्हाइड केली जाते. तर हे गाईडलाईन्समध्ये वाचून घ्या तुम्ही. तर फ्रेंड्स, नवीन डेट जाहीर झाल्या की आता बघा हे एक्झाम जे आहेत तर जुलै ते ऑगस्टमध्ये जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तर फ्रेंड्स, अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.